नमस्कार मंडळी. कधी कधी काही क्षण आयुष्यात इतके खास असतात की ते पुन्हा पुन्हा आठवावेसे वाटतात. आज आपण अशीच एक आठवण तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. आमच्या कुटुंबाचा एक मनमिळाऊ, साधा पण खूप खास असा मालवण दौरा. मी चंद्रकांत मेस्त्री आणि आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनेलवर श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही सगळे उठलो, गणपती बाप्पाचे स्मरण केलं आणि एका खाजगी वाहनातून घरातून बाहेर पडलो. सर्वप्रथम पोहोचलो श्री क्षेत्र खोटले, जिथं वसलेलं आहे एक दिव्य स्थान, श्री स्वामी समर्थ मठ. हे मठ आमच्या कसाल गावाजवळ अगदी आपलं घरासारखंच वाटतं. हा प्रवास फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नाही, तर मनाने अनुभवण्यासाठी आहे. चला तर मग या सुंदर आठवणीत आपण सगळे एकत्र सहभागी होऊया. गणपती बाप्पा. आधी बहुत मजा बघत होतं काकांना, बोलत काका कसं वाटतं, आता कसं हे बॅग वगैरे घ्यायचे कोणाची नाही ना. मंडळी, आयुष्यात काही प्रवास असे असतात जे फक्त अंतर गाठण्यासाठी नसतात, ते असतात अंतर्मनाच्या शांततेकडे नेणारे. आज आपण अशाच एका पवित्र प्रवासाची अनुभूती घेणार आहोत. श्री स्वामी समर्थांच्या चरणी साक्षात भक्तीचा स्पर्श घेणारा आणि मनाला चिरशांती देणारा. आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र खोटले, आमच्या कसाल गावाजवळचं एक दिव्य स्थान. स्वतःमध्येच समाधानी, निसर्गाच्या कुशीत विसावलेलं. मठाच्या प्रवेशद्वाराजवळचं पहिलं दृश्य डोळ्यांत साठवावं असंच होतं. एक नितळ झरा, ज्याचं पाणी दगडांवरून अलगद वाहत होतं. त्याचा आवाज मनाला शांत करणारा, वातावरण भारावून टाकणारा. त्या झऱ्याच्या मंजूळ ध्वनीसोबतच आम्ही मठाच्या दिशेनं चालू लागलो आणि जणू एखाद्या दुसऱ्याच विश्वात प्रवेश केला. हवे का जाताय ना स्वामी. गाभाऱ्यात प्रवेश करताच साक्षात शेषनागावर विराजमान श्री स्वामी समर्थांची मूर्ती आमचं स्वागत करत होती. ती मूर्ती इतकी मनमोहक आणि तेजस्वी की क्षणभर सर्व विचार थांबले, फक्त श्रद्धा उरली.
स्वामींच्या पावन पादुकांचं दर्शन घेतलं, मनाने प्रार्थना केली आणि त्या शांतीने भारावून गेलो. बोलून नाही चालणार दादा, बोलून नाही चालणार, नाचलं पण पाहिजे असं. हाच आध्यात्मिक भाव घेऊन आम्ही निघालो पुढच्या ठिकाणी, जे माझ्या यूट्यूब प्रवासाचं उगमस्थान ठरलं, मालवण तालुक्यातील मसदे गावातील श्री स्वामी समर्थ मठ. हा मठ माझ्यासाठी विशेष आहे. इथूनच मी पहिला माहितीपट व्हिडिओ बनवला आणि आज जे काही आपण आपल्या चॅनेलवर पाहतो त्याचा तो पहिला पायरी होती. थोडासा त्रास होतो.
आधी कुठे गेली? शूटिंग करू शकता. या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात आजही कोणतीही विजेचे दिवे नाही. तेथे फक्त समई प्रज्वलित असते आणि त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशात आपण स्वामींच्या करुणामय स्वरूपाचं दर्शन घेतो. त्या मूक वातावरणात फक्त दीपज्योतीचा मंद प्रकाश, समईचा सौम्य सुवास आणि मनात संथ वाहणारी भक्तीची लाट. ते क्षण बोलके नव्हते, पण अंतर्मनाशी संवाद साधणारे होते. मंडळी, हा प्रवास माझ्यासाठी केवळ काही ठिकाणं बघण्याचा नव्हता, तर तो होता स्वतःशी भेटण्याचा. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि या मठांच्या पवित्रतेने माझं अंतर्मन पुन्हा नव्यानं जागं झालं. हीच अनुभूती आज तुमच्यासोबत शेअर करताना खूप समाधान वाटते. आशा आहे तुम्हालाही या प्रवासाची ऊब आणि दिव्यता अनुभवता येईल. हर टाइम होगा तो काय होऊन जाएगा फोन. आता मला मी बघितलं नसतं तर गाडीतूनच गेला मास्क वापरा. युट्यूबवर बघून आज शेवटी भेट झाली. मंडळी, कोकणच्या कुशीत वसलेली एक अशी जागा जिथं श्रद्धेच्या एका हाकेला देवी स्वतः प्रतिसाद देते. आज आपण भेट देणार आहोत कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला, आंगणेवाडी देवी भराडी मातेच्या मंदिराला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातलं मसुरे गाव आणि त्या गावात वसलेली ही पवित्र आंगणेवाडी. इथे आहे देवी भराडी मातेचं जागृत मंदिर, जिथं लाखो भाविक दरवर्षी नवस फेडण्यासाठी येतात. ही माता कोणत्याही भेदभावाविना सगळ्यांवर कृपा करते. फक्त हवी असते खरी श्रद्धा आणि निस्सीम आस्था. हो या ना आधी. मंदिराच्या परिसरात एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा जाणवते. शांततेचा, भक्तीचा आणि भक्तांच्या विश्वासाचा मिलाफ इथे आहे. दरवर्षी होणारी आंगणेवाडीची जत्रा म्हणजे एक भव्य सोहळा. जगभरातून हजारो नव्हे तर लाखो भाविक इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. या जत्रेला कोणतीही पत्रिका, जाहिरात किंवा निमंत्रण लागत नाही. फक्त श्रद्धेची साथ आणि देवीची कृपा हेच पुरेसं असतं. आंगणेवाडीची भराडी माता ती केवळ कोकणाची कुलस्वामिनी नाही, तर कोट्यवधी मनांचं श्रद्धास्थान आहे. आज आम्ही या पवित्र भूमीत आलो, तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत ही अनुभूती पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. देवीचं दर्शन घेतलत, आता तिचा आशीर्वाद घेऊनच पुढे चला. 1 2 3 पनीर 10 मिनिटं तुम्ही थोडा रे. माझ्याकडे बघा.
2 बॉटल आहेत ना. मंडळी, कधी एखाद्या जागेच्या कुशीत उभं राहिलं की मन अचानक शांत होतं. कारण त्या जागेत असतो एक अनोखा, गूढ आणि पवित्र स्पर्श. आज आपण अशीच एक जागा अनुभवायला जातोय जिथं निसर्ग आणि भक्ती एकत्र येतात. मालवण तालुक्यातील बेलवस गावात देवी सातेरीच्या जलमंदिरात. होय, हे मंदिर इतर मंदिरांप्रमाणे जमिनीवर नाही, तर पाण्याच्या नितळतळ्यात उभं असलेलं एक दिव्य मंदिर आहे. म्हणूनच या जागेला श्रद्धेने जलमंदिर म्हणतात. पाण्याच्या स्थिर पृष्ठभागावर परावर्तित होणाऱ्या मंदिराच्या छायेत जणू देवीचं स्वरूप अधिकच तेजस्वी वाटतं. आणि जेव्हा तुम्ही त्या पुलावरून मंदिराकडे जाऊ लागता, तेव्हा प्रत्येक पाऊल श्रद्धेने ओतप्रोत झालेलं असतं. हे आहे सातेरी देवीचं पवित्र स्थान, कोकणातील अनेक घरांचं कुलदैवत, संकटात धीर देणारी आणि भक्तांच्या हाकेला ओ देणारी कृपामयी माता. मंदिराजवळ एक वारूळ आहे, ज्याला देवीचं प्रत्यक्ष स्वरूप मानलं जातं. आणि त्या ठिकाणी डोकं टेकवताना मनातून एक गूढभाव उमटतो, आई, तुझा आशीर्वाद कायम असू दे. या मंदिराचं शांत वातावरण, पाण्याच्या सौंदर्यातून झिरपणारी दिव्यता आणि भक्तांच्या मनातील श्रद्धा, हे सर्व मिळून तयार करतं एक अस्सल आध्यात्मिक अनुभव. बेलवसचं हे जलमंदिर केवळ दर्शनाचं ठिकाण नाही, ते आहे शक्तीचा आणि शांतीचा संगम. इथे येताना कोणतीही मोठी आरास लागत नाही, फक्त मनातली भक्ती पुरेशी असते. मंडळी, देवी सातेरीच्या चरणांशी असलेली ही नाळ प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात खोलवर रुजलेली आहे. या पवित्र जलमंदिराचं दर्शन घेतल्यावर मनात एकच भावना राहते, जय सातेरी माता. आणि हेच दर्शन आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या लाडके YouTube चॅनेलवरून. काहीतरी लावलं काय केलं ना, म्हटलं शिंगल हे लोकांचं. थोडासा पीछे सगळे
आया तुमचा पण फोटो किती जाके आया अंदर जाके ठीक आहे पण खाली मासे बहुत भारी है दूसरा मॉडल रेडी है, फोटो ले उनको पोज दे और ऐसा मम्मी इधर खड़ा रहे तुम्ही पण काढा ना हाताची घडी तोंडावर बोल असं द्या ना सेट पोज अशी द्या ऐसा डान्स करो ओ माय माय हो गया मिशा आल्या मंडळी, कधीकधी प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाही, तर तो आपल्याला स्वतःकडे परत नेतो. आजचा हा मालवणचा प्रवास असाच होता. श्री स्वामी समर्थांच्या चरणांपासून सुरू झालेला हा दिवस मसदेच्या त्या गाभाऱ्यातल्या दिव्य शांततेत हरवला आणि आंगणेवाडीच्या देवीसमोर मन दाटून आलं. शेवटी बेलवसच्या त्या पवित्र जलमंदिरात आपलं मन पाण्यासारखं शांत झालं. हे ठिकाणं केवळ निसर्गाच्या कुशीत वसलेली नाहीत, तर श्रद्धेच्या, भक्तीच्या आणि मन शांतीच्या वाटेवरचा एक एक टप्पा आहे. प्रत्येक मंदिर, प्रत्येक वारी एक गोष्ट सांगून जातं की कोकण फक्त सुंदर नव्हे, तो पवित्र आहे. इथल्या जागा बोलत नाहीत, पण अनुभव देतात, आपल्याला आतून हलवतात. आणि त्याच अनुभवांना घेऊन मी, चंद्रकांत मेस्त्री, तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलो. या मालवणच्या आठवणी तुमच्या हृदयातही घर करूत, हीच प्रार्थना. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.